ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या मालिकेमध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आलेला आहे। आतापर्यंत रंगत असलेलं कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं हे संपून मालिकेमध्ये एक वेगळाच ट्विस्ट आलाय। कसलं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज, कसलं काय? उलट आता सायली सुभेदारांच्या हक्काची सून, सुभेदारांच्या होणाऱ्या वंशजाची आई म्हणून मिरवणार आहे। आणि हे सगळं अचानकपणे कसं घडले तर मालिकेमध्ये एक वेगळाच ट्विस्ट आलेला आहे, जो ट्विस्ट ऍक्च्युली माथेरानच्या थंडीतच घडलेला आहे। आणि त्याची प्रचिती मात्र आता अर्जुन आणि सायलीला ज्यावेळेला कॉन्ट्रॅक्ट मॅरेज संपले तेव्हा आलेली आहे। आणि या सगळ्याचा पुरावा म्हणून त्यांच्याकडे एक व्हिडिओ पण पोहोचलेला आहे। आणि या सगळ्यामुळे आता मात्र जबरदस्त एक घटना अशी घडलेली आहे की ज्या वेळेला प्रिया माथेरानला गेली होती, तिने वेटरला मॅनेज करून अर्जुन सायलीच्या रूम मध्येच कॅमेरा ठेवलेला असतो। आणि त्यामुळे अर्जुन सायली हे नवरा बायको म्हणून कशा पद्धतीने एकत्र आले, त्या रात्री काय घडलं होतं, त्यांनी मर्यादा कशा ओलांडल्या, या सगळ्याचा उलगडा एका व्हिडिओमुळे झालेला आहे। आणि नियतीने अजब गजब खेळ खेळलेला आहे। या अजब गजब खेळाचा परिणाम काय झालाय, कॉन्ट्रॅक्ट मॅरेज कसं संपलंय, हे सत्य सगळ्यांच्या समोर कसं आलंय, हे या व्हिडिओमध्ये पाहू। या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। कॉन्ट्रॅक्ट मॅरेज संपल्याच्याच दिवशी ज्या वेळेला सायली आता कुसुमकडे घर सोडून जाणार असते, त्याच वेळेला अर्जुन कुसुमकडे जाऊन सायलीला घेऊन येतो। आणि सायलीला तो सांगतो, हे बघा अजूनही मधुभाऊ सुटलेले नाहीयेत, जोपर्यंत मधुभाऊ सुटत नाहीयेत तोपर्यंत आपण आपलं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज कंटिन्यू करूया। आणि या सगळ्यामध्ये मला नाही वाटत की तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल, कारण आपलं कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच या बेसवरती होतं की मधुभाऊंची सुटका हा मेन क्लॉज होता। आणि त्यामुळे हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आपल्याला पुढे कंटिन्यू करावं लागणारच आहे असं म्हणत आता इकडे अर्जुनने हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज अजूनही संपलेलं नाहीये, कारण आपल्यामधला क्लॉज अजूनही पूर्ण झाला नाही, हे आता इकडे सायलीला सांगितल्यावरती सायलीला सुद्धा या घरामध्ये काही दिवस अधिक राहायला मिळतील या आनंदाने सायली सुद्धा आता अर्जुनच्या या प्रपोजलला होकार देते। अर्जुन म्हणतो, मला तुम्हाला प्रपोज करायचं आहे। यावरती सायली म्हणते, काय? यावरती अर्जुन म्हणतो, म्हणजे आपल्या लग्नाच्या प्रपोजल बद्दल बोलायचं आहे। आपल्या लग्नाचं प्रपोजल आपण एक्सटेंड करूया का? सायली याला तयार होते। दोघांचं ठरलं तर मग म्हणत दोघं जण कॉन्ट्रॅक्ट मॅरेज मधुभाऊंच्या सुटकेपर्यंत वाढवतात। पण नियती मधुभाऊंच्या सुटकेपर्यंत दोघांच्या आयुष्यामध्ये अशी काही उथलपुथल करणार असते की दोघं जण या सगळ्यामध्ये बिलकुल हादरून जातात। इकडे आता कल्पना अर्जुन सायलीला सांगत असते, तुमच्या दोघांच्या लग्नाला 1 वर्ष झालेले आहेत, तुमचे आनंदाचे क्षण एकमेकांसोबत अनुभवून झालेले आहेत। आता मात्र तुम्ही तुमच्या पुढच्या येणाऱ्या पिढीचा विचार करा, या घराण्याच्या वारसाचा विचार करा। कसं आहे ना, किती काही झालं तरी सुद्धा नवरा बायकोचं नातं हे बाळाशिवाय अपूर्ण असतं। आणि या घरामध्ये आता नंतर म्हणजे अश्विनच्या नंतर छोटी पावलं कधी धुडधुडलीच नाहीत। खूप वर्ष या घराला छोट्या बाळाची उत्सुकता लागलेली आहे। तुमच्या दोघांच्या नवीन नवलाईचं वर्ष तर संपलेलं आहे, त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही आम्हाला गुड न्यूज द्याल अशी मी अपेक्षा करते। आणि तसंच त्या जोगतिणीने पण भाकीत केलेलं आहे की नाही की वर्षाच्या आत या घरात पाळणा हलणार आहे। आता ऑलरेडी जोगतिणी येऊन गेल्याला 5-6 महिने तर झालेले आहेत की जोगतिणीचं भविष्यवाणी खरं करण्याचं तुमच्या हातात आहे। आता मात्र सायली इकडे देवाची माफीच मागते की खरंच मी आईंना किती फसवते आहे, म्हणजे यांचा आमच्यावरती किती विश्वास आहे, किती प्रेम आहे, पण यांच्या विश्वासाला यांच्या प्रेमाला आम्हीच खरंच पात्र नाही आहोत। आता त्याच वेळेला प्रियाने ज्या बाईला बोलवलेलं असतं त्या बाईला पैशाचं आमिष दाखवलेलं असतं, त्यावेळेला ती बाई निघून जाते। पण पुन्हा फिरून ती बाई प्रियाकडे येते। ती प्रियाला सांगते, हे इतके पैसे नाही, याच्या तिप्पट पैसे घेईन आणि मग तुमचं काम करायला मी तयार होईन। प्रिया म्हणते, घे तू तिप्पट काय तू चौपट घे, पण हुशारीने काम कर, या सगळ्यामध्ये ना तू अडकू नकोस ना मला अडकवूस। यावरती बाई म्हणते, ठीक आहे, मी हे सगळं करायला तयार आहे असं म्हणत ती प्रियाकडून सध्याचे पैसे घेते आणि त्यानंतर अजून याच्या 3 पट पैसे प्रिया द्यायला तयार होते। प्रिया सांगते, तू काम कर, उरलेले पैसे मी तुला देते, फक्त मला मी सांगेन त्या उंचीची, त्याच बांध्याची आणि त्याच साधारण एजची बाई तूच मला बॉडी आणून द्यायची आहेस, मग पुढे काय करायचं ते मी बघेन। त्यावरती बाई म्हणते, ठीक आहे, पण माझं नाव कुठे येणार नाही याची तुम्ही खबरदारी घ्याल, नाही तर माझी नोकरी जाईल। प्रिया म्हणते, तू काळजीच करू नकोस ग, तुझं नाव तर येणार नाही, नोकरी पण जाणार नाही, पण यापेक्षा
त्यापेक्षा तुला चांगली नोकरी पण मी देऊ शकते असं म्हणत प्रिया तिला आमिष दाखवते। मग नागराज विचार करतो या तन्वीला तिच्या जाळ्यात अडकवायला पाहिजे, म्हणजे आता प्रियाने हे सगळं केल्यावरती नागराज हे सगळं तन्वीने केलंय असं रविराजांच्या समोर आणून बदल्याचा बदला घेणार असतो। म्हणजे आपल्याला अडकवणाऱ्या प्रियाचा नागराज बदला घ्यायला सज्ज झालेला असतो। प्रिया एक कारस्थान करत असते पण नागराजच्या मनात दुसरं कारस्थान असतं। प्रियाला अडकवण्याचा डाव नागराजने रचलेला असतो आणि नागराज त्या बाईचं आणि प्रियाचं बोलणं सगळं रेकॉर्ड करत असतो, जेणेकरून पुरावा म्हणून प्रिया आणि त्या बाईचं बोलणं त्याला दाखवता येईल। लपून छपून नागराज हे रेकॉर्ड करतोय हे प्रियाला काहीच माहित नसतं आणि प्रिया या जाळ्यामध्ये अडकते। पैसे दिल्यावरती ती बाई निघून जाते। नागराज म्हणतो आता पुढे काय करायचं ठरव, म्हणजे त्या बॉडी पर्यंत दादाला कसं पोचवायचं। प्रिया म्हणते त्याला कसं पोचवायचं हे तुम्ही बघा। नागराज म्हणतो नाही म्हणजे कसं आहे ना, आपण प्रत्यक्षपणे या सगळ्यामध्ये अडकलो ना तर खूप मोठा गोंधळ होईल, दादाचा संशय आपल्यावरती येईल, काहीतरी वेगळं करायला पाहिजे असं म्हणत तो प्रियालाच हे सगळं तू मॅनेज कर असं सांगत असतो। प्रियाला या गोष्टीचा अंदाज नसतो की नागराज आपल्याला अडकवत आहे। मग प्रिया म्हणते ठीक आहे मीच काहीतरी करते, माझ्या ओळखीतल्या कोणाला तरी मी हे सगळं करायला सांगते असं म्हणत प्रिया बरोबर जाळ्यात अडकते। तोपर्यंत आता मात्र अर्जुन सायलीचं कॉन्ट्रॅक्ट वाढलेलं असतं। आता सायलीची वटपौर्णिमा येणार असते, त्या वटपौर्णिमेची तयारी आता पूर्णपणे सगळी इकडे कल्पना करत असते आणि ती सायलीला सांगत असते या वर्षीची वटपौर्णिमा आपण तुझी धूमधडाक्यात करूया, लग्नानंतरची ही तुझी दुसरी वटपौर्णिमा असली तरी सुद्धा ही धूमधडाक्यात व्हायलाच पाहिजे। आता इकडे वटपौर्णिमेची तयारी करत असताना सायलीला मात्र आता वेगळंच काहीतरी वाटत असतं आणि सायलीची अचानक तब्येत खराब होत असते। त्यावरती कल्पना म्हणते काय ग सायली, म्हणजे काही गुड न्यूज वगैरे आहे का? सायली म्हणते नाही आई असं काही नाहीये। कल्पना म्हणते अगं पण सगळी लक्षणं तशीच दिसतात, तुझं जेवण कमी झालंय, काल तुला चक्कर आली होती आणि आता सुद्धा तू अशी अस्वस्थ वाटत आहेस, म्हणजे ना मला हा अंदाज आहे कारण पहिलहटकर्णीला हे असे त्रास होत असतात। काय हो अपूर्णाई असं म्हणत पूर्णाईला विचारलं असता पूर्णाई सुद्धा या गोष्टीची पुष्टी करते की कदाचित सायली प्रेग्नेंट आहे। आता सायली गडबडते, सायलीला काहीच कळत नाही। अर्जुनला मात्र खात्री असते की नाही असं काही नाहीये, आपल्यामध्ये असं काही घडलंच नाही तर कसं काय होणार आहे। पण कल्पना खुश होते आणि ती म्हणते खरंच देवाने न्याय केलेला आहे। अर्जुन सायली तुम्ही गुड न्यूज देणार का असं म्हटल्यावर ते अर्जुन म्हणतो नाही मम्मा। कल्पना घाबरते आणि म्हणते अर्जुन तू इतका शुअर कसा आहेस रे की असं काही नाहीये म्हणून? अर्जुन म्हणतो नाही ते हे ती पूर्णाजी म्हणते अर्जुन अरे काही माहितीये का, नियतीच्या मनात असेल ना तर तुम्ही कितीही काही करा ते हे सगळं होऊन राहतच, त्यामुळे मला सुद्धा असं वाटतंय कल्पना म्हणते ना ते खरं आहे, खरोखर सायली प्रेग्नेंट आहे असं मला सुद्धा वाटतंय। अर्जुन कॉन्फिडंट असतो की असं काही होऊच शकत नाही, पण नियती अर्जुन आणि सायली यांच्या या बोलण्याला बगल देणार असते आणि एक वेगळं सत्य समोर येणार असतं। कल्पना आणि पूर्णाजी अनुभवी दोघी जणी सांगत असतात की सायली प्रेग्नेंट आहे, पण अर्जुन सायली कन्फर्म असतात की ती प्रेग्नेंट नाहीये। पण अचानकपणे सायलीला पण असं काहीतरी इंट्युशन मिळायला लागतात आणि सायली गडबडते। सायली अर्जुनला सांगायला लागते सर या दोघी जणी जे बोलतायत ते खरं असू शकतो का? अर्जुन म्हणतो तुम्ही वेड्या आहात का? अहो असं काय करताय, सायन्स तुम्हाला कळत नाही का? इतक्या काही लहान वयाच्या नाहीयेत तुम्ही की मुलींना वाटावं की काहीतरी असं होऊन प्रेग्नेंट होताय, तर अहो आपल्यामध्ये असं काही घडलेलंच नाहीये, कशा काय प्रेग्नेंट व्हाल तुम्ही? सायलीला पण माहिती असतं की आपल्यात असं काही घडलेलं नाहीये, मग हे काय आहे? सायलीच्या मनामध्ये शंका येते। सायली अर्जुनला 10 वेळा तेच विचारते। अर्जुन पण विचार करायला लागतो असं काय घडलंय, आपण डॉक्टरांकडे जाऊन येऊया का असं म्हणत अर्जुन सायली डॉक्टरांकडे जायला आता तयार होतात, पण कोणालाही घरात न सांगता डॉक्टरांकडे जाऊन यायचं असं त्या दोघांचं ठरतं। फायनली दोघं डॉक्टरांकडे जाऊन शॉक बसणार असतात। आता मात्र अर्जुन आणि सायली डॉक्टरांकडे गेल्यावरती जबरदस्त गोष्टीचा खुलासा होणार असतो, पण त्याआधीच दोघांना एक सत्य समजणार असतं की आपण माथेरानला गेलो असताना आपल्यामध्ये काहीतरी वेगळंच घडलेलं आहे, कारण या सगळ्याचा व्हिडिओ अर्जुन सायली यांच्या समोर येणार असतो। त्या दिवशी ज्या दिवशी सायलीने दारू पेलेली असते त्या रात्री अर्जुनने सुद्धा दारू पेलेली असते आणि दोघंही नशेत नसतात। दोघांनाही एकमेकाबद्दलची ओढ असते आणि त्या रात्री दोघं एकत्र आले
आलेले असतात। हे सत्य आता इतक्या दिवसांनी समोर आलेलं आहे आणि ते पण अशा विचित्र पद्धतीमुळे, कारण हा एक व्हिडिओ प्रियाकडे असणार आहे आणि त्याच व्हिडिओमुळे अर्जुन सायलीला हे सत्य समजणार असतं। पण या सगळ्यामध्ये एक जबरदस्त ट्विस्ट असा येणार असतो की या सगळ्याचा खुलासा सगळ्यात आधी घरच्यांना होणार असतो। घरच्यांच्या समोर आता मात्र एक वेगळं सत्य येणार असतं। अर्जुन सायली त्या रात्री एकत्र आलेत, मर्यादा ओलांडल्यात हे अर्जुन सायलीला खूप उशिरा समजतं। आता या सगळ्यामधून सायलीकडे गुड न्यूज असणार का? त्या रात्रीचा इम्पॅक्ट सायली गुड न्यूज देणार का? हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे।